हॅलो चेक रोहित पाटील आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे आपल्याला प्रत्येक जी गाव इन्व्हाइट करायतात। हॅलो धन्यवाद चेतन गावन यांचा आवाज तुम्ही ऐकता आणि त्याचवेळेला आमचे मित्र साहेब लोरे बारापाडा दोन समालोचक आज त्यांचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही आवाज ऐकता आणि लगेच आपण तिसऱ्या सामन्याकडे जाऊया। दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना असेल एका बाजूला गावदेवी कळवे तर दुसऱ्या बाजूला असेल श्री गणेश तुरमाळे या दोन संघामध्ये दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना आयोजकांच्या सूचनेनुसार हा सामना 3 षटकांचा असेल। आयोजकांच्या सूचनेनुसार मात्र हा सामना 3 षटकांचा राहील। स्वर्गीय मेघनाथ गायकर स्मृती श्री गणेश तुरमाळे तर एका बाजूला गावदेवी कळवे या दोन संघामध्ये लढत चला लगेचच सलामीवीर दोन खेळाडू आघाडीचे दोन खेळाडू मैदानाकडे पाठवा आणि यानंतरचा होणारा सामना असेल गावदेवी साई प्रतीक मुकल यांचा संघ तर एका बाजूला वेद 11 नेरे दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉसवर रिपोर्टिंग करा। पुढच्या लढतीसाठी आणखीन एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। तर मॅचला सुरुवात होईल बिग फाईट कलवे विपक्ष तुरमाले पनवेल तालुक्यातील एक नामांकित संघ तर एका बाजूला पेन तालुक्यातील नामांकित संघ या दोन संघांमध्ये ही लढत असेल। दोन तालुक्याचे हे दोन संघ कळवे तर एका बाजूला असेल तुरमाळे। आपण सध्या स्पर्धा पाहतात खरं तर या ठिकाणी दमदार आयोजन गावदेवी क्रिकेट संघ बारापाडा आयोजित आई भवानी गावदेवी चषक 2025 भव्य दिव्य असं प्रकाश ज्योतातील हे पर्व ज्यावर आहे तमाम बारापाडा वासियांना गर्व। हे पहिल्यांदा आयोजन आहे प्रथम आयोजन या आयोजकांच्या माध्यमातून यंदाच्या हंगामामध्ये हे पहिलं आयोजन करणारा विभाग परिसरामध्ये पाहायला मिळेल। चला लवकरात लवकर कलबे संघ पहिली जोडी मैदानाकडे पाठवा ही सूचना आयोजकांच्या वतीने आली। अधिकचा वेळ न घेता आपण लगेचच सलामीवीर खेळाडू मैदानाकडे पाठवा। कळवे गावचे नवनाथ पाटील यांना विनंती असणार या मंचावरती आपलं स्वागत। ग्रामीण मधला अष्टपैलू खेळाडू विशालजी जितेकर आपण आला असेल तर या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सरचे स्वागत। हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक धन्यवाद थोडासा बेस द्या। हॅलो हॅलो चेक हॅलो धन्यवाद। जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांच्या व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचा पुन्हा एकदा आई भवानी माता गावदेवी चषक 2025 या स्पर्धेमध्ये स्वागत। अभिजित पाटील विकास पाटील विनायक पाटील यांच्या वतीने सलग 3 विकेट हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला 1000चं पारितोषिक आलंय। अभिजित पाटील विकास पाटील विनायक पाटील यांच्या वतीने हे पारितोषिक या ठिकाणाला तुरमाळे संघाच्या गोलंदाजांना पहिली जोडी रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट बॉल मधील A1 जोडी सर्वोत्कृष्ट सलामीवीर जोडी कोणती असेल तर नक्कीच या जोडीची चर्चा राहील। सुशांत मोकल रायगड भूषण पुरस्कार मिळवणारा पहिला टेनिस बॉल मधला खेळाडू गोट्या नावाने चर्चेमध्ये असणार हा खेळाडू त्याच्या बरोबरीने स्वतः कॅप्टन प्रसाद पाटील सलामीवीर म्हणून मैदानाकडे आपण त्यांना दाखवताना पाहत आहे। टार्गेट बनवायचं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना कळवे टीमला मागच्याही सामन्यामध्ये बॅटिंग करताना 68 धावा त्याने बनवल्या। बलाढ्य जासई संघाच्या अगेन्स्ट त्या धावांचा पाठलाग करताना जासई संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं परंतु या मॅच मध्ये कोणता संघ होईल विजयी यासाठी मात्र ही लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली। चला लगेच सामना चालू करा मी विनंती करतो दोन्ही टीमला आणि यानंतरचा होणारा सामना गावदेवी साई प्रतीक मोकल यांचा संघ तर एका बाजूला वेद 11 नेरे आणि चौथा सामना असेल क्रिशा 11 जय हनुमान दापोली विशाल जितेकर विश्वजित मात्र अभयांचा संघ तर दुसऱ्या बाजूला असेल माहेरा 11 टेम्पाले माणगाव मसूद गजगे
यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यांना आम्ही RPL मध्ये लॉन्च केलं होतं आमच्या संघामध्ये 500 पॉइंट. तो खेळाडू तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. चांगल्या लढती आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धे निमित्तानं पाहायला मिळतील. पहिली रात्र या स्पर्धेच्या आणि पहिल्या रात्रीमधला दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. अप्रतिम मैदानाचे आउटफील्ड आहे. चहू बाजूला आपण जर पाहिलं प्रेक्षकांची गर्दी तुम्ही या मैदानाच्या अवतीभोवती पाहता. आणि आज आपण जर पाहिला खरं तर रामनवमीचा सण याचं खरं तर औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन इथे आपण होताना पाहता. पहिली रात्र हा देखील एक चांगला योगायोग. 5 रात्रीमध्ये तुम्हाला या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळेल, ज्यामध्ये बलाढ्य संघ आमच्या कर्नाला ग्रामपंचायत मधील 8 संघ देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. त्याच वेळेला आपण पाहता रायगड मधील अनेक कानाकोपऱ्यातील ग्रामीण संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज त्या ठिकाणी आलेला आहे ऋषिक घरत. बॉलिंग ट्रॅकमध्ये आयकॉन खेळाडू हा देखील एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे, ज्याला आपण तालुका वाईज पोलमध्ये नाविश 11 विचुंबे निलेश दादा कांबळे यांच्या संघामध्ये खेळताना अनेक वेळा पाहिलं. रायगड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून त्याची भूमिका राहिली. राऊंड द विकेट सटीक बाउन्सर ही खतर ऋषीची ओळख आहे. त्याही पेक्षा आपण पहिला परफेक्ट यॉर्कर आणि मधली यष्टी वाकवणं ही त्याची ओळख राहिली. आणि इथे समोर त्यांच्या समोर आहे त्या ठिकाणी सुशांत मोकल रायगड भूषण गोट्या स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल ऑन साइडला फ्लिक करायचा होता, मिस टायमिंग फटका, जजमेंट चुकलं. मागे जात असताना बॉडीचा बॅलन्स ढासळला. प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षकाचा, परंतु इथे जीवनदान मिळालं सुशांत मोकल या खेळाडूला. रायगड भूषण क्राईम ब्रांच युनिट 2 मध्ये कार्यरत असणारे महेंद्रदादा म्हात्रे तुळशत यांच्या वतीने या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. त्यांचं मनापासून आभार. येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्या माध्यमातून हर्ष ट्रॉफी आणखीन एक नाईट स्पर्धेत दमदार आयोजन प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. पहिल्या बॉलवरती असं वाटलं होतं कदाचित सुशांतचा विकेट मिळेल, कारण ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या टो एंडला फटका लागला. मिडॉनला क्लिअर करत असताना चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सेफ लँडिंग बॉल झाला, निर्जनस्थळी पडला, त्यामुळे जीवनदान सुशांत मोकलला मिळालं, ज्या खेळाडूने मागच्या सामन्यामध्ये 40+ रन केल्या. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना जवळजवळ वैयक्तिक 48 धावांची एक स्फोटक इनिंग साकारली. तो खेळाडू आता नॉन स्ट्रायकिंग एंडला आला. स्ट्रायकिंग एंडला येताना आपण पाहताय प्रसाद पाटील या खेळाडूला चांगली गोलंदाजी ऋषी घरत. नेक्स्ट बॉल पुढे आले, लॉक करत असताना प्रॉपर स्लॉट मध्ये आला बॉल, चाललाय त्या ठिकाणी काउ कॉर्नर रिझनच्या बाहेर, सीमारेषा पार, षटकार. हॅलो 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 चेक. इनसाइड आउट. याही वेळेला कट केला बॉलला, शॉर्ट कव्हर मधला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचला. बॉल खाली, एक सिंगल त्या चेंडूवरती मिळेल. क्रिकेटला धर्म मानणारे आमचे इरवाडी गावचे अविनाश मामा पाटील तेही या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचंही मनापासून स्वागत. कळवे संघ म्हटलं की सर्वात मोठा चाहता वर्ग पेन तालुक्यामध्ये किंबहुना रायगड जिल्ह्यामध्ये या संघाचा पाहिला. आणि आजही मोठ्या संख्येने या संघाचे चाहते, सुशांतचे चाहते मात्र या स्पर्धेचा आनंद घेत असताना प्रत्येकाचा फोन आम्हाला येतोय की शुभेच्छा द्या सुशांतला, शुभेच्छा द्या या संघाला. एवढं प्रेम क्रिकेटच्या माध्यमातून हा पंप जा केला. मिळाल्या बघा, संधी मिळाली की त्या संधी सोनं करावं लागतं असं म्हणतात. आणि हा खेळाडू नेहमी या गोष्टीसाठी चर्चेमध्ये राहिला. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा मात्र त्या संधी सोनं करणारा हा सुशांत मोकल. आज आपण जर पाहिलं रायगड जिल्ह्याच्या प्रत्येक मोठ्या स्पर्धांमध्ये त्याला आपण खेळताना पाहिलं. नुकताच आपण पाहिलं होता बेस्ट ऑफ रायगड विपक्ष रेस्ट ऑफ इंडिया जो अलिबाग मध्ये सामना झाला.
महेंद्रशेठ दळवी यांची स्पर्धा पाहिली, त्या संघामध्ये देखील आपण सुशांतला खेळताना पाहिलं आणि आज आपल्या गावासाठी आपल्या संघाच्या नावासाठी तो मैदानामध्ये दाखल झाला आणि त्याच्या बरोबरीने स्वर्गीय मेघनाथ गायकर स्मृती श्री गणेश तुर्मा या संघाला आपण पाहता फिल्डिंग करत असताना आक्रमण चढवतात. वन्स अगेन याही वेळा स्क्वेअर लेगच्या बाहेर तुम्ही वाजवा. सर साई संघाचा कॅप्टन आणि नेरे संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी या. पहिलं पर्व मोठी तर उत्कंठा होती या स्पर्धेची तमाम बारापाडा ग्रामस्थांना. थोडे मूड मध्ये आलेलं. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहे. त्या ठिकाणी तब्बल 22 चांगली भागीदारी. पहिल्या ओव्हरमध्ये आघाडीला आलेले दोन्ही खेळाडू त्यांनी मात्र 22 धावांची भागीदारी दिली केली आपल्या संघासाठी, ज्यामध्ये सुशांतच्या बॅटमधून वैयक्तिक 15 धावा 4 बॉलमध्ये पाहिल्या आणि त्याच वेळेला आपण पाहिलं प्रसाद पाटील ज्याने 2 बॉल फेस करत असताना 7 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झाला साहिल चौधरी, मागच्या सामन्याचा हिरो, ज्याने 1 रन खर्च करत 1 खेळाडू बाद केला होता. असा हा तर गोलंदाज बॉलिंग मार्क मध्ये आलाय या षटकामध्ये. चला थोडं स्पीडअप करा. मागचा एंड आपण पाहिला मुंबई गोवा हायवे एंड कडून षटक पाहिला, आता फार एंड कडून पुन्हा एकदा या षटकाला सुरुवात होईल. सेकंड स्पेलला आपण पाहता साहिल चौधरी हा खेळाडू. आज अनुभवी खेळाडूंचा भरणा कमी आहे या टीम मध्ये, परंतु जे यंगस्टर आहेत त्याने मात्र सातत्याने प्रभावित कामगिरी केली. असा हा संघ तुरमाळे मैदानामध्ये खेळतोय. अक्षय चोरगे ज्ञानेश्वर गायकरला पण अनेक वेळा पाहिलं. याही वेळेला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅटच्या स्टिकर एंडला लागलाय, मिस टायमिंग, स्वतःच्या फॉलो मध्ये झेल टिपलाय, कॉटन बोल्टच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय. प्रसाद पाटील कॅप्टन द डिपार्ट, पहिला धक्का. अगदी वेळेवरती महिला 11 टेम्पाले संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला, त्याबद्दल त्यांनाही शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. मसूद भाई तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असेल पुढच्या खरतर चौथा सामना त्यांचा दापोली बरोबर, त्यामुळे त्यांनाही आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. महाड वरून हा संघ वेळेवरती इथे पोहोचलाय. बारापाडा गावामध्ये या स्पर्धेमध्ये सहभागी होताना आपण त्यांना पाहणार आहात. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे झाला राज मात्रे हा खेळाडू. खरतर येणाऱ्या कालखंडामध्ये भविष्यामध्ये सुशांत मोकल प्रसाद पाटीलचा वारसा चालवणारा हा खेळाडू असेल राज मात्रे. कमी वयाचा खेळाडू, पण आपण पाहिलाय खरतर सिनियर खेळाडूंचा आदर्श प्रत्येकाला मनामध्ये ठेवावा लागतो आणि त्यांना त्यांचा खेळ पाहून तुम्हालाही त्या ठिकाणी चांगली भूमिका साकारावी लागते. आणि अगदी कमी वेळामध्ये हा खेळाडू मॅच्युअर झाला. राज मात्रे तिसऱ्या क्रमांकावरती आला. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक मध्ये आलेला आपण पाहता गोलंदाज त्या ठिकाणी आहे साहिल चौधरी. या संघाबद्दल मी नक्कीच सांगेल, या संघाला रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीच्या वतीने उत्कृष्ट संघ हा पुरस्कार मिळाला होता. याचं कारण देखील तसं होतं, कारण त्या हंगामामध्ये सर्वाधिक पारितोषिक या संघाने पटकावली. इथे हलकीशी कडा लागली, झेलची संधी, कॅच इट कॉल, शॉर्ट फायनलला बीट करून मात्र बॉल निघाला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप, नशिबाचा चौकार. कळंबोलीच्या स्पर्धेमध्ये आपण पहिला सकाळ ट्रॉफी मध्ये या संघाने तुर्मा संघाने बलाढ्य मुंबई संघाला पराभूत केलं होतं. एका बाजूला ग्रामीण संघ आणि इथे वेगावरती
हे नाव घेतलं की आम्ही लगेच आवर्जून उल्लेख करू आमचे मित्र रोहिदास वाजेकर बाळू जे शिरडोनचे कर्जदार आहेत या संघाचे पुरस्कर्ते त्यांच्या वतीने पुरस्कृत केलं हा कळवे संघ मैदानामध्ये आपण खेळताना पाहत आहे सुरुवातीला तुरुमाळ्याच्या सरपंच ट्रॉफी मध्ये या संघाला त्याने पुरस्कृत केलं होतं आणि त्यानंतर मात्र सातत्याने रोहिदास वाजेकर या संघाचे पुरस्कर्ते राहिले आणि त्यांचा देखील मनापासून आभार आपण इथे व्यक्त करूया त्याचवेळेला आपण पाहता का तर चांभारले संघ जेव्हा जेव्हा आपल्या परिसरामध्ये सहभागी होतो तेव्हा त्या संघाचे पुरस्कर्ते आमच्या आरटीओ मध्ये कार्यरत असणारे जेडी मोकल त्यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा आल्या साई गावचे त्यांचा देखील मनापासून आभार इथे आपण व्यक्त करूया आश्मी टोलकर फोर्थ मॅच टेम्पाले मसूद गजगेला आपण पाहणार आहात खरं तर आयकॉन खेळाडू रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण त्याला पाहिला आयकॉनच्या भूमिकेमध्ये तर एका बाजूला विशाल जितेकर अभ्या यांची जोडी पाहायला मिळेल कट करण्याचा प्रयत्न होता बॉलला शॉर्ट थार्डमॅनला चाललाय क्विक थ्रो झालाय जर का स्टम्प्सला हिट झाला असं तर कदाचित गोट्याला परतावं लागलं असं तर नशिबाची साथ मिळाली सुशांत मोकलला मंथन पाटील आपण या मंचावरती मारापाडा गावचे मंथन पाटील त्यांना विनंती राहील आपण या मंचावरती आपलंही स्वागत एक रन घेतली रिस्क घेतली गोट्याने कारण त्यालाही माहिती आहे हा सामना 3 षटकांचा आहे त्यामुळे इथे आता जास्त वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडला उभं राहून चालणार नाहीये जितकी स्ट्राईक त्याला मिळेल तितक्या धावा येतील आणि जबाबदारी काय असते हे सुशांतने अनेक वेळा मोठ्या स्पर्धांमध्ये दाखवली त्यामुळे जबाबदारी त्याने स्वीकारली स्ट्राईक स्वतःकडे घेतली टोटल धाव फलकावरती आतापर्यंत आहेत तब्बल 27 विकास पाटील आपण देखील या मंचावरती आपलं स्वागत नेक्स्ट बॉल यंगस्टर खेळाडू बॅकफुटला आले गतिमान चेंडू आपण पाहिला गती आणि मतीचा वापर केला प्रचंड वेग या ठिकाणी पाहिला चला साई संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला नेरे संघाचा कॅप्टन टॉस साठी इथे आपण त्यांना इन्व्हाइट करूया नेक्स्ट मॅच बिग फाईट आणखीन एक मोठी लढत पनवेल तालुक्यातील 2 नामांकित संघ तुम्हाला एकमेकांच्या विरोधामध्ये पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळतील प्रतीक मोकलच्या नावाने ओळखला जाणारा हा संघ साई तर दुसऱ्या बाजूला नेरे शॉर्ट प्लेन बॉल गतीचा वापर दिशा दिली टेक्निकचा वापर केला बॉल निघाला थर्डमॅनला चौथा खेळाडू त्या ठिकाणी पोहोचला आणि धावा वाचवण्याचा प्रयत्न झाला धावांसाठी धावाधाव ओव्हर सुशांतला पुन्हा एकदा स्ट्राईक हवी आहे 3 धावा घेतल्या इथे 34 झाली असती परंतु सुशांतला माहिती आहे शेवटचा ओव्हर त्याला खेळायचा त्यामुळे स्ट्राईक त्याच्याकडे त्याने स्वतःकडे ठेवली आहे 3 धावा या बॉलवरती मिळाल्या आणि या 3 रनच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपत असताना टोटल धावा फलकावरती लागल्या 15च्या सरासरीने 2 खेळाडू बाद 30 धावा साई संघाचा कर्णधार आणि नेरे संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय एका बाजूला प्रत्येक दुसऱ्या बाजूला सोपलेला पोरे यांनी संघ पुरस्कृत केलेला नेरे संघ वेद 11 नेरे संघ 2 षटकांचा खेळ संपला टोटल धावा फलकावर तब्बल 30 2 खेळाडू बाद झाले आता शेवटचं षटक बाकी आहे सामना 3 षटकांचा आणि शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती तुरमाळे संघाचा अनुभवी गोलंदाज प्रवीण भोपी तर तुरमाळे संघ म्हटलं की आमचे मित्र मेघनाथ गायकर मॅगी डेप्थ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं कारण अगदी खोलात बॉल टाकण्याचा प्रयत्न त्याचा राहायचा यॉर्कर स्पेशालिस्ट होता या तुरमाळे संघाचा लवकर त्याने कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये आपल्यातून एक्झिट घेतली त्याच्याही स्मृतीस मी नक्कीच अभिवादन करीन आणि आमचे मित्र विलास जाधव आणखीन एक अष्टपैलू खेळाडू त्यांच्या वतीने तुरमाळे टीमला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांचा मनापासून आभार लास्ट ओव्हर प्रवीण भोपी बॉलिंग ट्रॅक मध्ये समोर सुशांत मोकल बाहुबली ऑफ पेन टेनिस क्रिकेट रायगड भूषण सुशांत मोकल गोट्या हा खेळाडू स्टार्टिंग एंडला आलाय इथे आपण पाहता आता पुन्हा एकदा एंड बदलला मुंबई गोवा हायवे एंड कडून मात्र षटक असेल प्रवीण भोपी या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आले पहिल्या 2 ओव्हर मध्ये 30 धावा आल्या अनुभवी गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर याही वेळा दिशा दिली बॉलला बॉल निघाला लॉंग लेगला दन दन करत इथे मात्र आला हा चौकार चार धावा पहिल्या फटक्यावरती मिळाल्या आणि धावसंख्येमध्ये बदल टोटल 34 आत्मविश्वास जर तुमच्याकडे असेल तर जगाच्या पाठीवरती कुठेही जा तुम्हाला मरण नाहीये हा फटका फसलाय
आणि इथे झेल पास झाले. अगदी बॅटच्या टोएंडला नाहीये तर बॅटच्या हँडलला बॉल लागला आणि त्या ठिकाणी गोलंदाजच्या हातामध्ये बॉल विसावला. सॉफ्ट डिसमिसल झाले. लेट कटचा प्रयत्न होता, अंगलट आला सुशांतचा, कारण बॉल झपकन आतमध्ये आला. बॅटच्या अगदी आपण पहिला हँडलला बॉल लागून बॉलर्सच्या हातामध्ये विसावला. कॉटन बोल्टच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला सुशांत मोकल. संदेश पाटील 5व्या क्रमांकावरती मैदानाकडे चाललाय. आज समीर पाटील देखील टीम स्क्वॉड मध्ये जॉईन झाला बऱ्याच दिवसानंतर. आणखीन एक स्फोटक खेळाडू कळवे संघाचा पण मैदानात खेळाडू कक्षामध्ये पाहताय. परंतु संदेशला 5 रन केले टॉप ऑर्डरला. मिडल ऑर्डर मध्ये खेळण्याची संधी त्याला मिळाली 5व्या क्रमांकावरती. अजूनही पहिल्या सत्रातील 4 बॉलचा खेळ बाकी. धाबा धावफलकावरती आहे तब्बल 34. 3 खेळाडू बाद 34 अशी धावसंख्या धावफलकावरती. बॉलिंग मार्क मध्ये असणारा प्रवीण भोपी, मी मगाशी म्हटलं या संघातला सर्वात अनुभवी गोलंदाज. एक काळ आपण पाहिला फ्रंट लाईन गोलंदाजी त्याची नेहमी पाहिली आणि यावेळेला आता 3ऱ्या षटकामध्ये फुल टॉस आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट असं वाटलं तर सुशांत मोकल बाद झालाय. धावसंख्येला आळा घालता येईल पण तिथे फुल टॉस मध्ये फुल टॉस. पुन्हा एकदा हा फटका ऑन साइडला विशाल डीप मध्ये आहे. सेकंडचा कॉल ओव्हर थ्रो. वारंवार या गोष्टी पाहायला मिळाल्या. खराब थ्रो, त्याचा फायदा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना हे दोन्ही खेळाडू अगदी परफेक्ट थ्रो झाला असता, ऍक्युरेट थ्रो झाला असता तर कदाचित रन आउटच्या स्वरूपात एखादा विकेट मिळाला असता तुर्माय संघाला. परंतु कदाचित नियतीला हे मान्य नसावं. अभिजित पाटील, विकास पाटील, विनायक पाटील यांच्या वतीने सलग 3 विकेट हॅट्रिकला 1000चं पारितोषिक होतं तुर्माय संघाला गोलंदाजांना. आणि आतापर्यंत अशी कामगिरी कोणत्याही खेळाडूला करता आलेली नव्हती. पंच तुम्हाला वॉर्न करतील, एकाच वेळेला तुम्हाला दोन्ही एंड सोडावे लागतील. याही गोष्टीकडे लक्ष द्या प्रत्येक फलंदाजाने. टाइम अलर्ट राहील या स्पर्धेमध्ये. प्रत्येक संघाला विनंती राहील बरोबर तुम्हाला ओव्हर रेट मेंटेन करावा लागेल या स्पर्धेच्या निमित्ताने. धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती आहे 43. 43 धावा. यावेळेला स्विंग बॉल झाला, हलकीशी कडा घेत बॉल झाला स्प्लाय स्लीपला. बॅकवर्ड क्षेत्राकडे जे टिपला गेला, मैदानाच्या बाहेर जावं लागेल संदेश पाटील या फलंदाजाला. यानंतर आणखीन एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी साई प्रतीक मोकल यांचा संघ तर एका बाजूला, वेद 11 नेरे या संघाला पण पाहणार पुढच्या मॅच मध्ये. चला लवकरात लवकर खेळाडू कक्षाला विनंती राहील. दीक्षित पाटील नवीन बॅटर मैदानाकडे चालला. या संघाचा आणखीन एक अष्टपैलू खेळाडू दीक्षित पाटील. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. आणि इथे मात्र हा खेळाडू 6व्या क्रमांकावरती मैदानाकडे आलाय. येणाऱ्या 27, 28, 29, 30च्या दरम्यान पेन नगरपालिकेच्या मैदानामध्ये भव्य दिव्य नाईट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्या संघांना त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचा असेल नक्कीच आमच्याशी संपर्क करा. आणखीन एक मोठी स्पर्धा असेल. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 60,000, तृतीय क्रमांक त्या ठिकाणी असेल 40,000, चतुर्थ आणि पंचम प्रत्येकी 25,000 आणि मालिकावीरसाठी 2 व्हीलर बाईक असेल. आणि खास आकर्षण पेन नगरपालिकेचं ते मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेन नगरपालिका. 27, 28, 29, 30 च्या दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्या संघांना सहभागी व्हायचं असेल तर जरूर आपण आमच्याशी संपर्क करू शकता. पुद्दुशेठ अखबारे क्रिकेटला धर्म मानणारे दमदार व्यक्तिमत्व त्यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. यॉर्करचा प्रयत्न, सटीक यॉर्कर टाकला होता, तीक्ष्ण यॉर्कर ज्याला म्हणता येईल. आणि इथे मात्र वेगावरती स्वार झाले. रन कंप्लीट आहे की नाही पंच चर्चा करतील, त्यानंतरच निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत सोपू.
कारण आम्ही मागेही सांगितलंय एकाच वेळेला तुम्हाला 2 एंड सोडावे लागतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा नियम नाहीये, फक्त आपल्या रायगडमध्ये आहे. याचं कारण आहे कधी कधी वाद निर्माण होतात. वाईड लाईन, शफल लाईन या सातत्याने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिल्या, पण आपल्याकडे एकच लाईन आहे. याचं कारण आहे जास्तीत जास्त वादविवाद होऊ नये, त्यामुळे या निर्णयाचा वापर केला. पण तुम्ही मोठ्या एखाद्या प्रोफेशनल स्पर्धामध्ये सहभागी झाला तर तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकता, हा नियम असतो. आणि इथे आपण पाहिला पंच निर्णय घेतील, तो निर्णय अंतिम असेल. त्या निर्णयाचा सन्मान दोन्ही खरतर संघांना करावा लागेल. त्यामुळे प्लीज तुरमाळे आणि कळवे किंबहुना सर्व संघांना विनंती राहील, पंचांचा निर्णय किंबहुना कमिटीचा निर्णय जो का असेल तो निर्णय तुम्हाला त्या ठिकाणी मान्य करावा लागेल. 1 रन या बॉलवरती मिळाली आहे की नाहीये चर्चा सुरू आहे सध्या पंचांच्या कर्तरांमध्ये आणि खेळाडूंमध्ये. नो आर्ग्युमेंट. चला पंच आपण निर्णय घ्या, जो निर्णय असेल तो निर्णय अंतिम मानला जाईल. हिरामन भोसले याच परिसरातील पंचायत मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनाही आपण ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये पाहिलं आणि त्यांच्या बरोबरीने विशाल पाटील, जन्मभूमी कलवे, परंतु कर्मभूमी त्यांची रसायने करताना अनेक मूवीज मध्ये त्यांना आपण पंचाच्या भूमिकेमध्ये पाहिलं. डॉट बॉल त्यांनी घोषित केलं कारण स्ट्राईक एंडला दीक्षित आहे, त्यामुळे इथे रन नसणार आहे. कोणत्याही प्रकारची डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली आपण पाहता तब्बल 4 खेळाडू बाद 43 धावफलकावरती आहेत. याही वेळेला पायात टाकला बॉल, पुन्हा एकदा दिशा दिली, फ्लिक ऑफ द रिस्ट स्क्वेअर लेग मध्ये फटका सजवलाय. सेकंडचा कॉल, थ्रो ॲक्युरेट झालाय, भरपूर मागे राहिले दीक्षित. 1च रन या बॉलवरती मिळेल. बॅटिंग करताना कळवे टीमला 1 विकेट मिळेल. फिल्डिंग करताना तुरमाळे संघाला आणि 1 रनच्या मदतीने पहिल्या सत्राचा खेळ संपत असताना धावफलकावरती लागल्या, त्या म्हणजे तब्बल 5 खेळाडू बाद 44 बरोबर 15च्या सरासरीने 45 धावांचा पाठलाग पुढच्या इनिंग मध्ये मैदानामध्ये तुरमाळे संघाला करायचा. तर एका बाजूला 45 धावा रोखायच्यात. कळवे टीमला, दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा आणि जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे असतील आमचे मित्र चेतन गावन. सर्वप्रथम निर्णय काय असेल? पेंडिंग निर्णय. आज काय संघामध्ये कोणते बदल असतील? बदल काहीच नाही, जे काल आम्ही टीम खेळली तेच टीम असणार आहे. प्रॉपर 11 खेळाडूंचा योगदान हा संघासाठी महत्वाचा असतो किंबहुना 1-2 खेळाडूंचा परफॉर्मन्स महत्वाचा असतो. तुम्हाला जर 10 प्लेयर सपोर्ट केला नाही तर एकट्याच्या खेळून काहीच उपयोग होणार नाही. राकेश, गेले कित्येक वर्ष आपण क्रिकेट खेळताय, आजही तुमचा परफॉर्मन्स तितका चांगला आहे. काय मेसेज देशील या यंग खेळाडूंसाठी? यंग खेळाडूंना एवढाच देईन, तुम्ही चांगले खेळत राहा, तुम्हाला नाव पण भेटेल आणि तुमच्या गावाचं पण नाव भेटेल. पण क्रिकेटमध्ये गर्व करू नका. गर्व केला तर तुम्हाला तुमचा खेळ कमी होईल आणि तुम्हाला टीमच्या बाहेर बसायला लागेल. जाता शेवटचा प्रश्न. पहिल्यांदा आपल्या परिसरामध्ये नाईट स्पर्धा आहे, काय सांगशील या स्पर्धेबद्दल? वाटलं नव्हतं का इकडे 12पाडा आगरीमध्ये मॅचेस होतील, साबिरच्या मॅचेस होतात, पण पहिल्यांदाच मॅच इथं ठेवलाय. आयोजन खूप छान आहे, नियोजन पण त्यांचं तेवढंच चांगलं आहे आणि आमची एंट्री घेतल्याबद्दल यांचं धन्यवाद. यस, बेस्ट ऑफ लक. तर हा होता राकेश, आपल्या परिसरातला पहिला खेळाडू ज्याला त्यामुळे नक्की त्याचंही कौतुक. शुभेच्छा पदू राकेश. निर्णय लगेच सांगा जो काय असेल, फिल्डिंग की बॅटिंग. आपण जाऊया बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा ऐकूया सैफ लोड यांना. धन्यवाद.
तो बिल्कुल दूसरा सत्र यहां से होगा जारी। बीच मैदान के अंदर आने वाली 18 गेंदे और जीत के लिए टीम 45 रन। देखिए बॉल देना मैदान के अंदर, हमारे बॉल बॉय। बिल्कुल आने वाली 18 गेंदे 45 रन बनाकर जीतना है जीत के लिए टीम। तर या दरम्यान पुरस्कर्ते साईगावचे आमचे मित्र रणजित मोकल यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत। रणजित मोकल या आपण आपलंही स्वागत आणि त्याच वेळेला आमचे अभिनवदादा मोकल ग्रामपंचायत सदस्य साई यांना विनंती असेल आपण देखील या मंचावरती आपलं स्वागत। आणि आमचे मेंटॉर मिलन सर यांना विनंती असेल आपण मंचावरती आपलं स्वागत। धन्यवाद। तो बिल्कुल दूसरा सत्र यहां से होगा जारी। बीच मैदान के अंदर दोनों भी टीम विनर टीम हमने देखी। पहले मुकाबला हुआ था जब बीच मैदान के अंदर जीतती नजर आई थी, यानी कि श्री गणेश तोरमाले टीम। उसके बाद दूसरा मुकाबला हुआ था बीच मैदान के अंदर श्लोक 11 गावदेवी कलवा टीम, उसको फाइट करती हुई नजर आई थी ड्रोन 11 जासई टीम। तो बिल्कुल वहां से श्लोक 11 गावदेवी कलवे टीम ने ऐसे जीत हासिल की थी। उसके बाद जो मुकाबला चल रहा है बीच मैदान के अंदर, यानी कि विनर वर्सेस विनर का मुकाबला। आने वाली 18 गेंदे, बिल्कुल 44 रन बनाए और 45 रन बनाकर जीतना है जीत के लिए टीम श्री गणेश तोरमाले टीम को। तो बिल्कुल विनायक जी पाटिल, विकास जी पाटिल और अभिषेक जी पाटिल, इनके माध्यम से बिल्कुल बिल्कुल छक्कों और चौवों की हैट्रिक पर बिल्कुल 500 रुपए का इनाम दिया जाएगा। स्वर्ण संधि रहेगी यहां से श्री गणेश, बिल्कुल 1500 रुपए का इनाम, यानी कि 1500 रुपए का इनाम दिया जाएगा टीम श्री गणेश तोरमाले टीम को। तो यहां से दूसरा सत्र होगा जारी। बिल्कुल अंपायर का ग्रीन सिग्नल यहां से होगा ऑन, मैच ऑन। बिल्कुल दूसरा सत्र जारी। आने वाली 18 गेंदे 45 रन बनाकर जीतना है। कौन जीतेगा मुकाबला और यहां से कौन आगे की तरफ रवाना होगा? दोस्तों मुकाबले में आएगा मजा। बिल्कुल 3000 रुपए का इनाम दिया जाएगा, आपको ध्यान में रखना है। बिल्कुल हर हैट्रिक, छक्कों की हैट्रिक और चौवों की हैट्रिक के ऊपर बिल्कुल तो बिल्कुल छक्कों की हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम दिया जाएगा। तो बिल्कुल यहां से दूसरा सत्र होगा जारी। गेंदबाज प्रसाद पाटिल इस वक्त गेंदबाजी मार्क पर हो गए सज्जा। पहली ही गेंद इस बार तेज तर्रार गेंद जाएंगी। तो बिल्कुल अच्छी शुरुआत नजर आई पहले ही गेंद के ऊपर। बल्लेबाज हम देख सकते हैं बीच मैदान के अंदर दिनेश के बल्ले से निकला लॉन्ग लेग और फाइन लेग के रीजन में 4 रन। अच्छी शुरुआत नजर आई श्री गणेश तोरमाले टीम को। बिल्कुल 45 का पीछा करना है इस बार भी। 12 है मिस टाइम इज स्टॉप कैप्टन फॉलो। सिंगल के साथ स्कोर कार्ड 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। पहली ओवर का क्रम जारी है जहां पर बीच मैदान के अंदर चल रहा है पावर प्ले का ओवर, जहां पर 38 सर्कल के बाहर हमें सिर्फ 2 खिलाड़ी नजर आएंगे। 3 ओवरों का मुकाबला है। 18 गेंदे 45 रनों की दरकार है। जीत के लिए संघर्ष करती हुई नजर आ रही है दोनों भी टीम। अपने जीत के लिए जो यहां से जीतेगा वो बिल्कुल आगे की तरफ रवाना होगा और इसके बाद बिल्कुल एक बड़ा मुकाबला खेला जाएगा बीच मैदान के अंदर। दोनों भी पनवेल तालुके की ताकतवर टीम, एक तरफ गावदेवी साई टीम उसको फाइट करती हुई नजर आएंगी, यानी कि वेद 11 नेरे टीम। तो दूसरी गेंद के ऊपर आए सिंगल 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। 45 का पीछा करना है। समीकरण हर गेंद के ऊपर बदलता हुआ हमें नजर आ रहा है। पहली गेंद तेज तर्रार फेंकी थी, उसके ऊपर लॉन्ग लेग फाइन लेग की रीजन में लगाया था चौवा। प्रसाद पाटिल अपनी ओर में अगली मर्तबा इस बार अच्छी गेंद सम्मान दिया बल्लेबाज ने। इस गेंद के ऊपर बिल्कुल मिलेगा सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। 6 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके श्री गणेश तोरमाले टीम के लिए। बिल्कुल 3 ओवरों का मुकाबला आपको ध्यान में रखना है और यहां से 44 रन बनाए थे टीम श्लोक 11 गावदेवी कलवाई टीम ने और 45 रन बनाकर जीतना है। अब तक अब ऑन स्ट्राइक रहेगी बल्लेबाज यानी कि दिनेश। इस बाहर बिल्कुल देखिए हकियातों से खेलना चाहते थे, गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं। विकेट कीपर सुशांत मोकल गोटा के दस्तानों में यहां से डॉट गेंद रहेगी। स्कोर अब तक वहीं पर रुका हुआ। अच्छी गेंदबाजी, चौवा खाने के बाद कमबैक जरूर नजर आया इस गेंदबाज यानी कि हम देख सकते हैं प्रसाद पाटिल का। अब तक 6 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके इस ओवर की आने वाली
कई गेंदे अब तक शेष। पावर प्ले का ओवर है जहां पर 38 सर्कल के बाहर बिल्कुल खुला मौका होता है बल्लेबाजों के हाथों में बड़े बड़े हिट दागने का, लेकिन उसके बावजूद भी क्या बेहतरीन गेंदबाजी की है। अपने गेंदबाजी के जोर के ऊपर बल्लेबाज को खामोश रखने में अब तक सफल हुआ है। पहला गेंद जरूर चौवा दागा था, उसके बाद क्या कमबैक, बिल्कुल आखिरी 4 गेंदों के ऊपर बिल्कुल 2 रन खर्च किए गेंदबाज यानी कि प्रसाद पाटिल द्वारा। अच्छी गेंदबाजी इस टीम के स्वयं कप्तान है। बिल्कुल 45 का पीछा करना है अब तक 6 रन स्कोर कार्ड के ऊपर। हर गेंद के ऊपर समीकरण बदल रहा है। 18 गेंदे 45 की दूरी थी, अब यहां से बिल्कुल हम देख सकते हैं मैदान के अंदर 13 गेंदे और 39 रन बनाकर जीतना है। 13 गेंदे 39 की दूरी, कौन जीतेगा मुकाबला? प्रसाद पाटिल लेफ्ट आर्म। इस बार भी 12 हिट लगाने की कोशिश लगातार की, बैक टू बैक 3 गेंदे डॉट। क्या बात है, बेहतरीन गेंदबाजी। चौवा खाने के बाद क्या कमबैक नजर आया गेंदबाज प्रसाद पाटिल द्वारा। खुद के ऊपर जिम्मेदारी रखी थी इस गेंदबाज ने और एक ओवर की समाप्ति के बाद यानी कि पावर प्ले का ओवर हुआ समाप्त। स्कोर कार्ड के ऊपर 6 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुका है। डीजे मास्टर हॅलो, तर विनंती राहील डगआउट मध्ये ज्या खुर्च्या आहेत प्रेक्षकांना मध्ये डगआउट मध्ये ठेवा आणि राकेश तुमचा निर्णय सांगा काय असेल फिल्डिंग बॅटिंग निर्णय तुमचा जो असेल तो सांगा. प्रति संघाला देखील पुढे वॉर्मअप करून रेडी राहावं लागेल. फील्ड फर्स्ट, यस, फिल्डिंगचा निर्णय घेतला साई संघाने आणि बॅटिंगला इन्व्हाइट केलंय. निर्णय पेंडिंग आहे, चर्चा सुरू आहे. एकाने इशारा केला आम्हाला, बघा लवकर निर्णय सांगा. खेळाडू कक्षामध्ये आपण खुर्च्या जमा करा. प्रेक्षकांना विनंती राहील, आज मोठी गर्दी आहे पहिल्या रात्रीमध्ये. कळवे विपक्ष एका बाजूला संघ आपण पाहता तुर्मा या 2 संघांमध्ये लढत आहे. दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना, यानंतर नेरे विपक्ष साई, चौथा सामना टेम्पाले विपक्ष दापोली या लढती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, जिथे आवाज आपण ऐकताय या गावातील आणखीन एक युवा समालोचक सैफ लोरे. थैंक यू रोशन पाटिल सर. बिल्कुल बीच मैदान के अंदर हमने देखा क्या बेहतरीन गेंदबाजी नजर आई गेंदबाज प्रसाद पाटिल द्वारा. पावर प्ले चल रहा था मैदान के अंदर, उसके बावजूद भी 6 रन अब तक खर्च किए बिल्कुल इस टीम ने. अब आने वाली 12 गेंदे और 39 रन बनाकर जीतना है. जीत के लिए टीम श्री गणेश तुरमाले टीम को इस बार 12 हिट लगाने की कोशिश. गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं विकेट कीपर के दस्तानों में. यहां से डॉट गेंदे, ऐसे मौके के ऊपर डॉट गेंदे आना. बिल्कुल गाउदी भी साई टीम ने यहां से टॉस जीता और पहली मर्तबा गेंदबाजी चुनी है और आमंत्रित किया यहां से वे दिले में नेरे टीम को. तो यहां से इसके बाद इस मुकाबले के बाद फौरन आपको मैदान के अंदर उतरना है. इस बार 12 हिट लगाने की कोशिश. ऑन साइड के ऊपर फील्डर वहां से मौजूद है. बल्लेबाजों ने एक तो मुकम्मल किया, दूसरे की लेकिन देखिए दूसरा रन चुराते चुराते मैदान से बाहर. पहला झटका लगता हुआ टीम श्री गणेश तुरमाले टीम को. करण पाटिल कलवे यहाँ से इस मुकाबले का लुत्फ लेना बिल्कुल आपको आना है. इस हमारे मंच के ऊपर जिगर स्पोर्ट्स के सर्वे सर्वा करण जी पाटिल कलवे बिल्कुल आना इस स्पर्धा के माध्यम से हम आपका स्वागत करते हैं. करण पाटिल आपको आना है इस हमारे मंच के ऊपर. तो स्कोर कार्ड के ऊपर हम देख सकते हैं पहली गेंद के ऊपर बराइट लगाने की कोशिश जरूर थी. दूसरी गेंद के ऊपर बिल्कुल यहां से रन चुराते दूसरा रन चुराते विकेट डागा. बल्लेबाज मैदान से बाहर होते हुए नजर. दीक्षित अपनी ओर में अगली मर्तबा इस बार 12 यहां से अंपायर का इशारा. इट्स अ बिग हिट, 6 रन. डीजे बिल्कुल इस छक्के के साथ स्कोर कार्ड यहां से बदलता हुआ नजर आ रहा है. दूसरी ओवर का क्रम जारी है. अब स्कोर कार्ड हम देख सकते हैं यानी कि 13 रन स्कोर कार्ड के ऊपर. समीकरण बदल रहा है दोस्तों. मजा आएगा इस मुकाबले के अंदर. दोनों भी टीम हार मानने को तैयार नहीं. आते आते से ही यहां से इरादे स्पष्ट के बल्लेबाज ऋषि घरत द्वारा. इस बार भी बड़ा हिट लगाने की कोशिश. गेंद और बल्ले का ऊपरी हिस्सा. विकेट कीपर सुशांत मोकल कोई गलती नहीं करेंगे. यहां से दूसरा विकेट डाउन मैदान से बाहर. ऋषि घरत बैक थ्रो डग आउट और डीजे
जिस तरह की गेंदबाजी पहले ओवर के अंदर हमने देखी, पावर प्ले का ओवर जब चल रहा था। मुस्तैब दाखवे आपको आना है, एक यंग युवा मुस्तैब जी दाखवे आपको आना है इस हमारे मंच के ऊपर। इस स्पर्धा के माध्यम से बिल्कुल आपको आमंत्रित किया जाता है। मुस्तैब दाखवे तो बिल्कुल दीक्षित पाड़ल बेहतरीन गेंदबाजी यहां से नजर आती हुई। जिस तरह की गेंदबाजी पहले ओवर के अंदर हमने देखी, श्लोक 11 गाउदेवी कलवा टीम का कप्तान हमें नजर आया यानी कि प्रसाद पाड़ल, उसी तरह की गेंदबाजी उसके ही कदमों पे कदम रखता हुआ गेंदबाज यानी कि दीक्षित पाड़ल इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश, इस बार भी कोई गलती नहीं करेंगे। इस वक्त ऐसी परिस्थिति चालू है मैदान के अंदर कि तूचल में आया यानी कि विकेट नंबर 3 मैदान से बाहर, कल्पेश होंगे बैक टू डगआउट। डीजे मास्टर जो बिल्कुल बीच भंवर में फंसती हुई नजर आ रही है टीम यहां से श्री गणेश तुरमाले टीम। तो ऐसी कौन सा बल्लेबाज आएगा जो इस बीच भंवर में फंसी हुई नैया को यहां से पार कराएगा? कौन जीतेगा मुकाबला आखिरी गेंद तक? बिल्कुल हम देख सकते हैं संघर्ष करना है, आपको मुकाबले के अंदर बने रहना है। इसके बाद बिल्कुल आगे की तरफ आपको यहां से रवाना होना है, तो यहां से मुकाबले में आपको बने रहना है, तो यहां से बड़े बड़े हिट डालने होंगे। लेकिन गेंदबाज जरूर तारीफ करना चाहूंगा दीक्षित पाटिल द्वारा इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद कारपेट के माध्यम से लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर वहां से मौजूद बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया, दूसरे की कोशिश और दूसरा रन भी यहां से मुकम्मल करते हुए नजर आए। इस डबल के साथ स्कोर यहां से बदलता हुआ यानी कि 15 रन स्कोर कार्ड के ऊपर दूसरे ओवर यहां से होगा समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड हम देख सकते हैं यानी कि 15। अब आने वाली 6 गेंदें और 30 रनों की जरूरत, क्यों कारनामा कर पाएंगे दोनों बल्लेबाज श्री गणेश तुरमाले टीम के? आने वाली 6 गेंदें 30 की दरकार। जब तक हम देते हैं डीजे मास्टर को थोड़ी संधि। कारनामा कर पाएंगे यहां से बल्लेबाज हीरो बनने का मौका इन दोनों बल्लेबाजों के अंदर। बिल्कुल यहां से अथर्व और दिनेश है मैदान के अंदर। 6 गेंदें 30 की दूरी, बिल्कुल 6 गेंदों के ऊपर 36 रन हमें बनते हुए भी नजर आते हैं और 6 गेंदों के ऊपर 1 रन ये डिफेंस होता हुआ भी नजर आता है। इसलिए आखिरी दम तक आपको मुकाबला नहीं छोड़ना है। आने वाली 6 गेंदें 30 की दरकार है। ऐसे कई मुकाबले हमने देखे जो बनते हुए नजर आते, 6 गेंदों के ऊपर 30 रन। तो यहां से हार नहीं माननी है श्री गणेश तुरमाले टीम को। जब हमने इनका पहला मुकाबला देखा था, एक तरफा मुकाबला जीतती हुई नजर आई थी ये टीम। उसके बाद ये चलता हुआ विनर वर्सेस विनर का मुकाबला है, जहां पर 44 रन बनाए थे, 45 का लक्ष्य का पीछा करती हुई टीम यहां से हमें नजर आ रही है श्री गणेश तुरमाले टीम। तो यहां से कौन जीतेगा? गेंदबाज यंग युवा यंग टैलेंट इस टीम का, यानी कि हम देख सकते हैं गेंदबाज राज मात्रे गेंदबाजी मार्ग पर सज्ज होंगे। बिल्कुल तेज तर्रार गेंदबाजी के माध्यम से हमने कई मुकाबले ऐसे देखे जो अपने गेंदबाजी और अपने बल्लेबाजी के छोर के ऊपर जीतते हुए नजर आए। तो राज मात्रे इस वक्त तैयार, इस बार 12 हिट लगाने की कोशिश, मिस टाइमिंग स्ट्रोक, लेकिन गेंद जाएंगी बिल्कुल मिड विकेट की दिशा में। 1 बाउंस सीमा रेखा पार, इस गेंद के ऊपर मिलेगा 4। यस, इट्स अ 4 रन। वाली 5 गेंदें 26 की दरकार। राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे, बिल्कुल ना के एंड से गेंदबाजी करेंगे गेंदबाज राज मात्रे। इस बार भी बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद जा रही है, बिल्कुल फील्डर अच्छा प्रयास से नजर आ रहा है। बल्लेबाजों ने एक तो मुकम्मल के दूसरे के लिए बिल्कुल जरूर होता है, लेकिन एक सिंगल के साथ स्कोर यहां से बदलता हुआ। अब आने वाली 4 गेंदें 25 की दरकार, जहां पर 6 गेंदें 30 की दूरी थी, आने वाली 5 गेंदें 25 रनों की दरकार रहेगी जीत के लिए। अब यहां से मुकाबला बिल्कुल झुकता हुआ नजर आ रहा है टीम श्लोक 11 गाउदेवी कलवा टीम के पक्ष में। आने वाली 4 गेंदें 25 की दरकार जीत के लिए। अच्छी गेंदबाजी नजर आई इनके माध्यम से, हम देख सकते हैं पहले मुकाबले के अंदर इतनी अच्छी गेंदबाजी नहीं की थी गेंदबाज यानी कि प्रसाद पाटिल, लेकिन दूसरे मुकाबले के अंदर
इस बार 12 हिट खड़े खड़े गेंद जाती हुई लॉन्ग ऑन की दिशा में। यस, इट्स अ बिग हिट सिक्सर। आने वाली 3 गेंदें 19 की दरकार रहेगी। जीत के लिए टीम श्री गणेश तुरमाले टीम को 3 गेंदें 19 की दूरी, 4 गेंदें 25 की दरकार दी। छक्का दागा यहाँ पर लॉन्ग ऑन की दिशा में बल्लेबाज यहां से हमें नजर आया, बिल्कुल अथर्व के बल्ले से निकला है छक्का। अब 3 गेंदें बची है और 19 रन बनाकर जीतना। आपको ध्यान में रखना है, ये स्पर्धे का नियम है। कंपलसरी चेसिंग और ड्रेसिंग इस स्पर्धे का नियम है, यानी कि आपको पूरे रन बनाने होंगे। 3 गेंदें 19 की दरकार रहेगी जीत के लिए। राज मात्रे अपने ओवर में अगली मर्तबा आइटम ओवर द विकेट से इस बार भी बराइट लगाने की कोशिश। गेंद बल्ले का इतना अच्छा संपर्क हुआ, गेंद जाती हुई बिल्कुल डिपो फाइनल लेग की रीजन में एक सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिलेगा, यानी कि अब 2 गेंदें 18 रनों की दरकार। अब यहां से मुकाबला एक तरफा होता हुआ नजर आ रहा है। अब बस औपचारिकता ही बची है, अब यहां से फॉर्मेलिटी यहां से पूरी करनी है। 2 गेंदें 18 की दरकार है जीत के लिए। हम देख सकते हैं बीच मैदान के अंदर बिल्कुल विनर वर्सेस विनर चलता हुआ है मुकाबला, यानी कि एक तरफ श्री गणेश तुरमाले टीम उसको फाइट करती हुई नजर आई, यहां से श्लोक 11 गांव-देवी कलवा टीम, और इसके बाद बिल्कुल बिग फाइट हमें नजर आएगी। नेरे वेद 11 नेरे बनाम उसको फाइट करेगी टीम, यानी कि गांव-देवी साई टीम। इस बार राइट लगाने की कोशिश में जरूरत है। बल्ले और इतना अच्छा संपर्क हुआ नहीं, गेंद जाती हुई कारपेट के माध्यम से लॉन्ग लेग की रीजन में। इस गेंद के ऊपर सिर्फ और सिर्फ मिलेगा सिंगल। अब इस ओवर की आने वाली आखिरी गेंद शेष, अब 17 रनों की दरकार, 1 गेंद शेष है। इसके बाद फौरन यहां से मैदान के अंदर उतरना है। गांव-देवी साई टीम अपने टॉस जीता है और पहली मर्तबा यहां से गेंदबाजी चुनी है। राज मात्रे आखिरी गेंद लेकर तैयार। अंपायर का इशारा यहां से आता हुआ, बिल्कुल इट्स वाइट बॉल, अतिरिक्त रन। आखिरी गेंद शेष है, यानी कि इसके बाद अच्छा मुकाबला हमें नजर आएगा। एक दोनों भी पनवेल तालुके की ताकतवर टीमें आमने सामने लड़ती हुई नजर आएगी। और उसके बाद आखिरी मुकाबला, यानी कि एक तरफ महारा 11 टेम्पाले टीम उसको फाइट करती हुई नजर आएंगी, यानी कि कृषा 11 जे हनुमान दापोली टीम। इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश, लेकिन यहां से गेंद जाती हुई बिल्कुल लॉन्ग ऑफ की दिशा में। फील्डर है वहां से मौजूद टीम, यानी कि श्लोक 11 गांव-देवी कलवा टीम। त्याला लगेचच